देशभरात रामनवमीचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। शिर्डीमधल्या साईनगरीमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। भाविकांचा मोठा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, कसं वातावरण अनुभवताय? वृषाली, खरं बघितलं तर मोठं भक्तिमय वातावरण जे आहे ते शिर्डीत पाहायला मिळतंय आणि आपण बघू शकतो ही जी अलोट गर्दी झालेली आहे ती पहाटेपासूनच झालेली आहे आणि भाविक जे आहेत ते आज साईबाबांचा अभिषेक करण्यासाठी त्यांनी आणलेलं जे गंगाजल आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। रामनवमीचा उत्सव असल्यामुळं साई मंदिराला भाविकांच्या देणगीतून आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे, विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे आणि हा मुंबई येथील द्वारकामाई मित्रमंडळाच्या वतीनं प्रवेशद्वारावर उभारलेला भव्य असा देखावा आहे जो भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय। खरं तर अलोट गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। अक्षरशः या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नाही आणि भाविक जे आहेत ते साईबाबांचा जयघोष करताना प्रभू रामचंद्राचं देखील स्मरण करताय। आज खरं तर रामनवमी असल्यानं दुपारी 12 वाजता राम जन्माचं कीर्तन पार पडेल आणि त्यानंतर राम जन्माचं स्वागत होणार आहे। आज रथाची जी मिरवणूक आहे साईबाबांच्या ती गावातून निघणार आहे। त्यासोबत मुस्लिम आणि हिंदू धर्माचं जे प्रतीक आहे, ऐक्याचं जे प्रतीक आहे, त्या निशाणाची मिरवणूक देखील आज पार पडणार आहे आणि एक मोठं उत्साही वातावरण जे आहे ते शिर्डीत दिसून येते। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।